पण तरी आम्ही सगळे शिवसैनिक ठामपणे उभे आहोत. मशाल चिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव. मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले, त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यबाण अदृश्य व्हावा म्हणून? कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले ना. मग तिथे हीच प्रार्थना केली का आमचा धनुष्यबाण जाऊ द्या, आमची शिवसेना नष्ट होऊ द्या? ही प्रार्थना कोणी भाजपने केली की या मिंदे गटाने केली? तुम्हाला इतिहास माफ करणार नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण नष्ट केलं. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून चाचपणी सुरू आहे. संजय निरुपम हे मिंदे गटात प्रवेश करू शकतात, त्यांना उमेदवारी मिळते. शरद पोंक्षे देखील पिळगावकर यांचं सुद्धा नाव असू द्या ना. बघा, कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून कोणत्या तटाकडून, हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी खात्रीनं सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. अजिबात नाही, उलट सोपी जाईल. आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे, प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल, पण अंतिम विजय हा सत्याचा, मशालीचा आणि शिवसेनेचा होईल, याच्याविषयी आमच्या मनात खाते. हिंदी में जानना चाहेंगे, आप 3 दिन के सांगली दौरे पे हो, जहाँ पे आपके मुख्य विकास आघाड़ी जो है उनके उम्मीदवारों को प्रचार किया जाने वाला है, किस तरीके से ये दौरा है और किसी सीट को लेकर कांग्रेस की? देखिए, महाराष्ट्र में सभी सीटें हैं 48, वो महाविकास आघाड़ी की है, किसी एक पार्टी की नहीं मानती. ये शिवसेना है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है. शिवसेना का नजरिया स्पष्ट है, सभी सीटें हमको जीतनी है, चाहे कांग्रेस के पास हो चाहे एनसीपी के पास हो. सांगली शिवसेना के पास है. कुछ लोग नाराज हो सकते हैं, जैसे कि अब रामटेक है, शिवसेना का परंपरागत गढ़ रहा, वो कांग्रेस के पास चली गई सीट, तो हमारे कार्यकर्ता वहां नाराज हो गए. हमने उनको समझाया कि आघाड़ी की राजनीति में ये होता है. अमरावती, कोल्हापुर, ये हमारी सीटें थी, फिर भी हमने कार्यकर्ताओं को समझाया है. अगर सांगली में कांग्रेस के कुछ लोग नाराज है तो उनको मनाने की जिम्मेदारी कांग्रेस के शीर्ष नेतृत्व की है. और मैं जब जाऊंगा तो सबसे बात करूंगा, सबसे मिलूंगा, सबके साथ बैठक करूंगा और सांगली की सीट भी हम महाविकास आघाड़ी की तरफ से